मंचर नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली, म्हणजे निवडणूक मतमोजणी झाली आणि आता जे राष्ट्रवादीचे नेते आहेत सुरेशराव घुले हे समोर आहेत. नेमकं काय मतदानाची काय परिस्थिती झाली, काय पक्षाला अपयश कशामुळेच हे करावं लागलं, काय अंदाज? पक्षाला अपयश असं म्हणता येणार नाही, कारण जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते बहुसंख्येने म्हणजे 9 प्युअर राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी देखील 3 अपक्ष आहेत. त्याचप्रमाणे एक टाय झाली होती, त्याच्यामुळे त्याची चिठ्ठी काढतायत. त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे युतीचं जे आहे कमळ आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढत होतो, तर दोन्ही म्हणजे धनुष्यबाण आणि कमळ यांच्यामध्ये टाय झालेली आहे. तिथंसुद्धा यायचे चान्सेस आहेत, परंतु वरच्या सीटाला मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेलं दिसलं. काही जे प्रभाग आहेत ते वन साईड एकाच पक्षाला चालले. एखादा अंदाज कुठला प्रभाग वाटला? 16 नंबर प्रभाग जो होता, कुठला एरिया काय? गांजाळे मळा वगैरे, थोरात एक मळा, अंदाज. या प्रभागामध्ये घड्याळ खूप मोठ्या प्रमाणात पाठीमागं पडलं. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात मोनिका वानखेडे यांना बसला. एकंदर म्हणजे आता भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली ही मान्य आहे का लोकांना, कसं काय वाटलं? नाही, लोकांना मान्य आहे नाही, आता हे मतदानातून तर दिसलेलं आहे. कारण राष्ट्रवादीची बहुसंख्येने सीट आलेले आहेत, परंतु त्याचवेळी क्रॉस वोटिंग झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ते उमेदवार अपक्ष देखील आलेले आहेत काही. अशा पद्धतीचं वातावरण आहे. ठीक आहे, धन्यवाद सुरेशराव संपूर्ण माहिती दिल्याबद्दल.